आज आपण कॅरेटिन ट्रीटमेंट कशी करायची ते बघणार आहोत। सगळ्यात पहिले आपल्याला हेअर वॉश करून घ्यायचा आहे। इथे जो मी शॅम्पू दाखवलेला आहे तो शॅम्पू तुम्हाला घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे कोणताही सल्फेट फ्री शॅम्पू असेल तो तुम्ही तिथे यूज करायचा आहे। आता बघा इथे मी एक टोपण त्या बाटलीचंच एक टोपण मी शॅम्पू एका बाउल मध्ये काढून घेतला आहे आणि त्यामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे, जेणेकरून अशा पद्धतीने जर तुम्ही शॅम्पू लावलात तर तो सगळ्या केसांना एकसारखा लागला जाणार आहे आणि सगळीकडे लागला जाणार आहे। त्यामुळे एका बाउल मध्ये पाणी मिक्स करून आपल्याला शॅम्पू कधीही इतर वेळेस जरी तुम्ही हेअर वॉश करत असाल तर याच पद्धतीने तुम्हाला शॅम्पू करायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने आपल्याला केसांना लावून 5 मिनिटं थांबायचं आहे, परत वॉश करायचं आहे, परत एकदा शॅम्पू लावून परत 5 मिनिटं थांबायचं आहे आणि परत एकदा वॉश करायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला इथे 2 वेळा हेअर वॉश करून घ्यायचा आहे, जेणेकरून जी डेड केसांचा एक लेयर असतो डेड लेयर तो निघून जातो। त्यामुळे आपल्याला जर पुढची क्रीम ऍप्लिकेशन करून जर मुरवायची असेल केसांमध्ये तर ही प्रोसिजर खूप महत्त्वाची आहे। त्यामुळे 2 वेळा आपल्याला इथे हेअर वॉश करून घ्यायचा आहे। हेअर वॉश करताना लक्षात घ्या सगळीकडे व्यवस्थित हेअर वॉश झाला पाहिजे। खालच्या बाजूने सगळ्या बाजूने आपल्याला शॅम्पू काढून टाकायचा आहे जो आपण केसांना लावलेला आहे। त्याच्यानंतर केस थोडेसे सुकवून घ्यायचे आहे। इथे आपण ब्लो ड्राय करून घेणार आहोत। ब्लो ड्राय म्हणजेच कोल्ड, मीडियम आणि हॉट असे 3 प्रकारचे आपल्या हेअर ड्रायर मध्ये 3 प्रकारचे हे नॉब बटन असतात। त्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी कोल्ड वाफ देऊन घ्यायची आहे, त्याच्यानंतर मीडियम आणि त्याच्यानंतर हॉट अशा 3 प्रकारचे आपल्याला ब्लो ड्राय करायचा आहे। त्यामुळे जे आपण गार पाण्याने जेव्हा केस धुतो तर त्याच्यावर डायरेक्ट आपण गरम हीट लावू शकत नाही, त्यामुळे आधी कोल्ड, मीडियम आणि नंतर हॉट अशा पद्धतीने आपल्याला केस सुकवून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर कॅरेटिन क्रीम आपल्याला ऍप्लिकेशन करायची आहे। बघा इथे केटी कंपनीची ही माझ्याकडे कॅरेटिन थेरपी एक्सप्रीम अशी एक क्रीम आहे, ती मी ऍप्लिकेशन करणार आहे। पण क्रीम एका बाउल मध्ये काढून घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी प्रोसिजर आहे त्याला ऍक्टिव्हेट करण्याची ती आपण करून घेणार आहोत। अशा प्रकारे एक ब्रश घ्यायचा आहे आणि ब्रशच्या मदतीने आपल्याला क्रीम चांगली मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून त्याचे जे इन्ग्रेडियंट्स असतात ते सगळीकडे मिक्स झाले पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला केसांचे 4 सेक्शन करून घ्यायचे आहे आणि 4 सेक्शन करून झाल्यानंतर छान व्यवस्थित पिनअप करून घेतल्यानंतर आपल्याला एक बट घेऊन आपल्याला ऍप्लिकेशन करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने केसांना अर्धा इंच केसांचा जो स्काल्प आहे डोक्याचा त्याला अर्धा इंच सोडायचा आहे आणि नंतर क्रीम ऍप्लिकेशन करायची आहे। त्यामुळे तुमच्या स्काल्पला काहीही धोका होणार नाही, कारण जर क्रीम तुमच्या स्काल्पला लागली तर इरिटेट होऊ शकतं, पुरळ येऊ शकते, कालांतराने कोंडाही होऊ शकतो। त्यामुळे ह्या पुढच्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला अर्धा ते 1 इंच आपल्याला सोडायचा आहे आणि नंतर क्रीम ऍप्लिकेशन करायची आहे। आता ही कॅरेटिन ट्रीटमेंट मी तुम्हाला शिकवत आहे। आता कॅरेटिन ट्रीटमेंटलाच खूप सारे नाव आहेत, ते तुम्हाला सांगते। अल्ट्रा स्मूथ ट्रीटमेंट असंही म्हणतात, कॅरेटिन ट्रीटमेंटला अल्ट्रा स्मूथ ट्रीटमेंट म्हणतात, प्रोटीन ट्रीटमेंट म्हणतात, त्याच्यानंतर लॅमिनेशन ट्रीटमेंट म्हणतात। या सगळ्या ट्रीटमेंटला आपण कॅरेटिन ट्रीटमेंट असंही म्हणतो। म्हणजे फक्त कॅरेटिन ट्रीटमेंटला हे वेगवेगळे नावं आहेत। अल्ट्रा स्मूथ ट्रीटमेंट, प्रोटीन ट्रीटमेंट, लॅमिनेशन ट्रीटमेंट अशी वेगवेगळी नावं देण्यात आलेली आहे, जेणेकरून केसांना एक लेअर असतो ना तो आपल्याला इथे द्यायचा आहे। ज्यांचे केस ड्राय डॅमेज झालेले असतात अशा केसांना जीव आणायचं काम ही ट्रीटमेंट करत असते। ज्यांच्या केसांमध्ये कॅरेटिन कमी असतं, प्रोटीन कमी असतं, तर त्या केसांमध्ये आपण प्रोटीन टाकण्याचं काम करतो, जेणेकरून ते केस हेल्दी दिसतील आणि ते जे बाउन्स आहे केसांना तो छान येईल। त्यामुळे आपल्याला कॅरेटिन ट्रीटमेंट करायची असते। आता क्रीम ऍप्लिकेशन झाल्यानंतर लगेच आपल्याला छान पसरवून घ्यायची आहे, त्यालाच आपल्या भाषेमध्ये म्हणतात इमल्शिफाय करणे। क्रीम लावता लावताच आपल्याला इमल्शिफाय देखील करायचं आहे, जेणेकरून ती जी क्रीम आहे ती पूर्ण केसांमध्ये एकसारखी अशी पसरली जाणार आहे। त्यामुळे केसांना क्रीम लावता लावताच आपल्याला छान इमल्शिफाय करून घ्यायचं आहे, जेणेकरून ती जी क्रीम आहे ती पूर्ण केसांना एकसारखी मर्ज होणार आहे
अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण केसांमध्ये ही क्रीम लावून घ्यायची आहे। ज्यांचे केस ड्राय डॅमेज झाले आहे त्यांच्यासाठी ही खूप छान ट्रीटमेंट आहे आणि याचा काहीही साईड इफेक्ट होत नाही। खूप साऱ्या अंधश्रद्धा आहे, खूप सारे लोक बोलतात, पण याचा काहीही साईड इफेक्ट नाही, उलट झाला तर फायदाच होतो। त्यामुळे ही ट्रीटमेंट करताना अजिबात घाबरू नका किंवा करून घेताना अजिबात काही विचार करू नका। जर तुमचे केस ड्राय डॅमेज झाले असतील तर ही ट्रीटमेंट तुमच्यासाठी खूप 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 महत्त्वाची आहे, कारण ह्या ट्रीटमेंटमुळे तुमच्या केसांना एक जीव येण्याचं काम होतं। प्रोटीन जर कमी असेल तर प्रोटीन मिळण्याचं काम होतं आणि त्याच्यानंतर ही सगळी क्रीम आपण केसांना ॲप्लिकेशन केलेली आहे। आता केसांना ॲप्लिकेशन करून झाल्यानंतर ही छान केस अशी विंचरून घ्यायची आहे आणि बाजारात आपल्याला एक प्लास्टिक पेपर मिळतो, त्यालाच आपल्या भाषेत क्लिंग फिल्म पेपर असंही म्हणतात। हा जो पेपर आहे तो पूर्ण केसांना लावून घ्यायचा आहे। जसा व्हिडिओ मी दाखवला आहे त्या पद्धतीने तुम्हाला करायचा आहे। पूर्ण केसांना हा क्लिंग फिल्म पेपर आहे तो गुंडाळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये हीट तयार होईल आणि बरोबर 20 मिनिटांनंतर हा पेपर आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर वॉश न करताच आपल्याला ब्लो ड्राय करून घ्यायचा आहे। मगाशीच मी सांगितलं ब्लो ड्राय म्हणजे आपल्याला कोल्ड, मीडियम आणि हॉट अशा 3 प्रकारचे जे हीट असतात त्या केसांना द्यायचे आहेत, जेणेकरून ती जी क्रीम आहे ती पूर्ण केसातच सुकून जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला स्ट्रेटनिंग मशीन घ्यायची आहे आणि आयनिंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आयनिंग इतकं छान करा की ती जी क्रीम आहे पूर्ण केसांमध्ये मर्ज झाली पाहिजे, म्हणजे पूर्ण सुकली पाहिजे केसांमध्ये। अशा पद्धतीने आपल्याला आयनिंग करून घ्यायचं आहे। आयनिंग केल्यानंतर ही क्रीम केसात तशीच ठेवायची आहे आणि बरोबर 48 तासानंतर क्लायंटला पुन्हा पार्लरमध्ये बोलावून आपल्याला आयनिंग करून त्याच्यानंतर हेअर वॉश, त्याच्यानंतर आपल्याला मास्क लावायचा आहे आणि मास्क लावल्यानंतर पुन्हा ब्लो ड्राय करून आयनिंग करून द्यायचं आहे। ही 3 दिवसाची जी प्रोसिजर आहे, ह्या 3 दिवसामध्ये तुमचे केस खूप छान होतात। ही जी क्रीम असते ते 3 दिवस तुमच्या केसांमध्ये तशीच ठेवली जाते आणि तिसऱ्या दिवशी क्लायंटला बोलवून त्यांना जे मी मगाशी सांगितलं ते सगळी प्रोसिजर केली जाते आणि त्याच्यानंतर कॅरेटिन ट्रीटमेंट आपली कंप्लीट होते। अशा पद्धतीने आपल्याला आता पूर्ण केसांमध्ये आयनिंग करून घ्यायचं आहे। आपल्याला लक्षात ठेवा ही क्रीम जी आहे केसांमध्ये तशीच ठेवलेली आहे, आपण हेअर वॉश केलेला नाही। ही 3 दिवस क्रीम अशीच केसांमध्ये राहणार आहे। क्लायंटला सांगायचे केस ओले करू नका, त्याच्यानंतर केसात जर घाम येत असेल, मानेला जर घाम येत असेल तर 3 दिवस तेवढं त्यांनी पाळायचं आहे, घाम येऊ न देणे। त्याच्यानंतर केसावरती न बांधणे म्हणजे मोकळे सोडणे आणि त्याच्यानंतर हा फायनल रिझल्ट आहे। बघू शकता किती स्मूथ झालेले आहेत केस आणि स्ट्रेटही झालेले आहेत। इतका छान असा फायनल रिझल्ट आहे आणि खूप छान बाउन्स येतो केसांना, सिल्की होतात। अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ